महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मतदार पुनरावलोकन हा मोहीम सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी SIR जो प्रोग्राम राज्याने निवडणूक आयोगाने लावलेला आहे याच्यामध्ये 2002ची मतदार यादी ही धरण्यात येत आहे. म्हणजे ज्याला मॅपिंगसाठी जर कोणाचं नाव आत्ताच्या यादीत जरी असेल तरी 2002च्या यादीत जर त्यांचं नाव असेल तरच त्यांचं नाव पुढील यादीमध्ये राहणार आहे. नाहीतर त्यांची नावं जर नसेल तर त्यांची नावं त्यातनं वगळण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारचा प्रोग्राम राज्यामध्ये चालू आहे. तर या संदर्भामध्ये मी माझं कुटुंब गेल्या अनेक वर्ष धनकवडी परिसरामध्ये राहते. मी जवळजवळ 1997ची निवडणूक, 2002ची निवडणूक, 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक आणि 2026ची निवडणूक म्हणजे 1997 पासून तर 2026 पर्यंतच्या सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लढवलेल्या आहेत. परंतु मी गेले महिनाभर या 2002च्या यादीच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी असतील किंवा तलाठी असतील या संदर्भाशी किंवा शिक्षक यांच्याशी संपर्क करतोय. परंतु माझ्या नावाची नोंद 2002च्या कोणत्याही अजूनपर्यंत मला मिळालेली नाही यादीची नोंद. म्हणजे आणि नुसतं मी एकटा नाही तर माझ्या कुटुंबाची नावं मिळत नाही. म्हणजे जर 2002ची निवडणूक मी जर महानगरपालिकेची निवडणूक लढवली असेल तर 2002च्या यादीत माझं नाव मिळालंच पाहिजे. मग ह्या आत्ताच्या यादीमध्ये त्यासाठी मी SIR साठी जात असताना ते माझी नावं मिळत नाहीत. या संदर्भाचं पत्र मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही दिलेलं आहे की असं असं होतंय. त्याचप्रमाणे प्रांताधिकारी साहेब असतील, त्याचप्रमाणे तहसीलदार या सर्वांना पत्र दिलेली आहेत की असा प्रकार या ठिकाणी दिसून येते. जर माझ्यासारखा लोकप्रतिनिधीचं कुटुंबाचं नाव जर याच्यातनं वगळण्यात आलेलं असेल तर बाकी सर्वसामान्य कितीतरी कुटुंब असे असतील की ज्यांची नावं आढळत नाहीत, परंतु ते कोणाकडे तक्रार करणार. तर अशी परिस्थिती यामधनं निर्माण झाली असेल, कदाचित झाली असेल असं मला तरी वाटतंय. यादीत नावच नाही तर येणारच नाहीत ना. मॅपिंग मध्ये नाही आलेले, अजून नाही आलेले. BLOंकडे पण चौकशी केली शाळांमध्ये, ज्या शाळांमध्ये आपलं मतदान असतं त्या शाळांमध्ये चौकशी केली, त्यांच्या यादीमध्ये नाही. अजून तरी नाही. नागरिकत्व